तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात इकडून करते आहे। आज रविवार असा आणि आज तारीख असा किती आहे तारीख आज 15 तारीख आणि रविवार बाजार पण आमचं। तर हे थोडेसे आधार कार्ड्स ते लाईनमध्ये लावचं असत तर आज करून घेतोय आणि 8 वाजता आपण जाऊया घरा। हे माझं श्रीमान योगी हे आता होईत वाचून 900च्या आसपास झालं। 900 1100-1200 पानं त्याची करून गेले थोडासा आणि 1-2 पावते करूचे असत ते पावते करून घेते मग आपण घरी जाऊ। तर मित्रांनो, मी आताच कामावरून गेलो आहे। रविवार असलो ना की जरा उशीर होतच, म्हणजे रविवारी कॉलेज नसताना मग ते म्हणून बोलतो जरा उशिराच जा। हो 4था ब्लॉग असा आणि या 4थ्या ब्लॉगमध्ये आज कन्नडी जाणार असं आहे, त्या दाखवणार आणि उद्या काय देवाण वाढून ठेवलं नाही या ब्लॉगमध्ये काय माहीत त्या दाखवणार असं आहे। बघूया आता कन्नडीक जाऊया, कारण जरा भाजी वगैरे घेऊन येऊची असा, कारण रविवारची स्वस्त मिळते आणि आज बाजार पण असं। चला जाऊया। तर मित्रांनो, कन्नडीत आपण इलो गाडी तकडेच लावले, कारण आज गाडी नेऊची मती नाही, गर्दी मरणाची आणि कोणाक लागली तर परत हे नको। इकडे पालेभाजी असा, इकडे मच्छी मार्केट। इकडून पूर्ण मच्छी मार्केट असतं एवढा। इकडे आपल्या वल्लभ काकांचं दुकान आणि ही आपली सिंधुदुर्ग बँक होय रावली। मित्रांनो, खाली इकडे बाजारपेठेत आपण इलो आणि ना इकडे रांगोळी बघा किती भारी काढलेली आहे। असं ही ऑइल पेंटने काढलेली आहे वाटतं, पण खूप छान काढलेली आहे, म्हणजे पूजा होती ना इथे तेव्हा काढलेली आहे ती। इकडे सगळे भाजीवाले बसले आहेत आणि वरती तर वरची असतात ना त्यांना लय स्कोप आहे। आता इकडे जरा कमी गर्दी असता, वरती आता बऱ्यापैकी गर्दी असता। हे आपल्या बंड्याचं दुकान आणि ही असं ती माझी काकी, पण ती का मी लहानपणापासून आईच म्हणते, चप्पल घेऊ गेली आधी। तिकडे आपल्या पोस्ट आपल्या कन्नडीचा, इकडे किराणा दुकानं असत तिकडे पण असत, आणि इकडे आमचा कन्नडी हायस्कूल आणि कन्नडी कॉलेज। काका इली आहेत तुंतुना घेऊन आणि गाणं म्हणतात बघा। नाव काय तुमचा? खैसून इला आणि हे तुंतुणा जरा वाजून दाखवा। आपल्या देवाच्या नावाला पांडुरंगाच्या नावानं विरल्याचं रामेश्वर सांग्याचं रामेश्वर लागल्याचं नागेश्वर विठोबा देवाच्या नावानं पांडुरंगाच्या नावानं बाळूमामांच्या नावानं साईनाथाच्या नावानं 5,000 रुपया पैशानं धर्मच्या नावानं बाबा मार्गशीर महिन्यात पुढे गेले वानयाला नाव गेले बरोबर काकीवरती देवा सुखवती देवाची विच्या मनाची पुरला पंढरपूरच्या विठोबाला मुंबईच्या मुंबादेवी नागानंदी डोंबरेश्वर रत्नागिरीच्या बैरीला अवळे गावच्या नारायणाला भिक्षेमध्ये कालांबीला उडामध्ये पुण्यदेव याने मार्गशीर महिन्यात ना मगाशी ते तुंतुनवाले काका भेटले ना, त्यांना मी 50 रुपये दिलंय आणि लगेच माझ्या मित्रांनी फोन केला माका, म्हणता आमला रिझल्ट लागलो असा, पास झालं। आई शपथ, म्हणजे बरं झालं दिलं तेच गुण आतो असं खुश आहे ना आता मी काय सांगू। पास झालंय, मारा नाही तिकडे काढा लागत सगळ्यात।
तर मित्रांनो आत्ताच आम्ही कनेडीवरून येलो, बाजार वगैरे सगळं घेतलं आणि म्हटलं आता घरात जाऊया. खुश आहे मी आता, कारण पास झालंय आणि चेहऱ्यावर तुम्ही तेज बघू शकतास की किती असा उजाळला आता. अभ्यास पण केलेला आहे आणि खूप अभ्यास तर खूप केलेला आहे मी, आणि मित्राचा पण बघून काढलेला आहे थोडा. तर भारी वाटतं पास झाल्याच्यानंतर. केटी लागली असती तर विषय काय की मनात राहणार होता, अरे केटी लागली ती सॉल्व केलं असतंय, पण आता बरं वाटतं, जरा एकदम भारी वाटतं. तर मित्रांनो आज दुसरा दिवस असा, 16 तारीख, काल 15 तारीख होती आणि आता आपण सेतूमध्ये येलो. आपलं उत्पन्नाचा दाखलो जो आपण करून दिलेलो होतो तो भेटता काय बघूया. एक मी रिक्वेस्ट केलेलं आहे जरा तेव्हा कॉलेजचं काम असं म्हणून, तर बघूया भेटता काय. चला जाऊया. तर मित्रांनो हे सेतू सुविधा केंद्र कणकवलीचा, आणि हे बघा तो माझं उत्पन्नाचा दाखलो भेटलो माझा, कारण त्यांना मी रिक्वेस्ट केलेलं आहे की देवा हे सेतू सुविधा कणकवलीचे जे दाखले काढतात त्याचे जे डॉक्युमेंट्स एका लागतात, आणि मग ते इथे लिहिलेलं सगळं बघा. त्यांना हवे असतील ना त्यांनी व्हिडिओ पॉज करा आणि स्क्रीनशॉट मारून बघा. चला जाऊया, एक काम झाला आता उद्या फॉर्म भरून टाकते. इथे एक मंदिर आहे बघा आणि झाड असं, ते आपल्या लाल किल्ल्याचा फोटो. तर मित्रांनो आत्ताच मी घरी येईल आहे आणि फायनली आपल्या त्या दाखल्याचं काम झाला. म्हणजे 4-5 दिवस तरी ना मी त्या दाखल्यासाठी असं वन भटकत होत आहे, आणि शुक्रवारी काहीतरी दिलं आहे त्यांना, रिक्वेस्ट केलं आहे त्यांना की देवा म्हणून कॉलेजचं काम असा. ते बोलले ठीक असा आम्ही करतो, कॉलेजचं तर करून द्यावया लवकर, आणि म्हणून त्यांनी करून दिले आणि आपल्या दाखल्याचं काम झालं. आता उद्या कॉलेजमध्ये जाईन किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही कधी दिसत कॉलेजमध्ये मी फॉर्म भरीन तो, आणि तो ब्लॉग घेतात. ह्यो ब्लॉग कुठपर्यंत मी वाढवतोय ते पण मला माहिती नाही, बघूया कसं आहे. ओके चला. तर मित्रांनो ह्यो व्हिडिओ मी इथे स्टॉप करतोय, कारण ह्यो व्हिडिओ आता म्हाका अपलोड करूचो असा आणि एडिटिंग करूचो असा, थंबनेल बनवूचो असा. म्हणजे व्हिडिओवर 4 जे फोटो असतात ना जोडलेले ते त्याका थंबनेल बोलतात, त्या थंबनेल बनवूचा असा, कॅप्शन ठेवचा असा, व्हिडिओ अपलोड करूचो असा, ते सगळ्या गोष्टी असतात. तो व्हिडिओ हेच स्टॉप करताय. व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट करू सांगा. लाईक शेअर कमेंट करा. चॅनल नवीन असतात तर सबस्क्राईब करू विसरू नको, आणि ह्यो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके.